माझं नाव रेश्मा दीपक मोहिते। आज मी इथे काकडीचे थालीपीठ ही रेसिपी करणार आहे। त्याच्यासाठी लागणारे साहित्य: काकडी, थालीपीठचे पीठ, ह्याच्यामध्ये सर्व प्रकारचे पीठ आहे: गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ, डाळीचे पीठ व ज्वारीचे पीठ, हळद, लसूण, मिरची, आले, कोथिंबीर, ओवा, तीळ, धने पावडर व जिरे पावडर व चवीपुरते मीठ। सर्वप्रथम आपण आले, मिरची व लसूण ह्याची पेस्ट करून घेऊया। ही आपली आलं लसूण व मिरची पेस्ट तयार आहे। आता आपण काकडी किसून घेऊया। आता ही आपण एक काकडी खिसून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आता ही मगाशी केलेला आपण आलं लसूण व मिरचीची पेस्ट घालू। एका काकडीच्या किसामध्ये आपण आलं लसूण, आपण थोडासा जिरे पावडर व धने पावडर, थोडीशी हळद, अर्धा चमचा, थोडेसे तीळ, अर्धा चमचा ओवा, चवीपुरतं मीठ व कोथिंबीर। आता हे भाजणीचं पीठ आहे। ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, डाळीचं पीठ व तांदळाचं पीठ हे मिश्रण एकजीव केलेलं आहे। हे आपण या काकडीच्या किसामध्ये घालू। हे सर्व एकजीव करून घेऊ। काकडीच्या किसाच्या पाण्यामध्येच हे पीठ मळून घेतलेलं आहे। थोडंसं पाणी लागलं तर वरून घालायचं। छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे। आता हे आपण थालीपीठ थापायचं आहे। आपण भाजून घेऊ। आपण ह्याला कवरला जास्त तेल लावल्यामुळे वरून जास्त तेल लावलं नाही तरी चालतं। हे आपलं काकडीचं थालीपीठ तयार आहे।